संजय राऊत काय म्हणतायत यावरती सरकार चालू नसतं. बकवास माणूस आहे तो. सकाळी मी नेहमीच म्हणतो, गांजा लावून ते बोलत असतात. सरकार काय करतंय, सरकार ज्या पद्धतीत काम करतंय सर्वजण पाहतायत. शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सरकार करतंय. शिवसेना पक्ष म्हणून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आदेश दिलेले आहेत. प्रत्येक आमदार असेल, खासदार असेल, आमचे पदाधिकारी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, मराठवाड्यामध्ये जालना असू द्या, बीड असू द्या, धाराशिव असू द्या, सोलापूर असू द्या, पूरग्रस्त भागामध्ये आमचा शिवसैनिक, आमचा पदाधिकारी फक्त कोरडी सहानुभूती घेण्याकरता किंवा फक्त ज्या पद्धतीने UBTने दौरा केला होता अशा पद्धतीत ते करत नाही आहेत. तर आमचा पदाधिकारी जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय. मग तांदूळ असतील, गहू असतील, तेल, तुरडाळ, चणाडाळ, साखर, पोहे, बेसन, मिरची पावडर, चहा पावडर, ब्लँकेट, साडी, सतरंजी, निरमा, कपडे धुण्याचे साबण, बिस्किट, फरसाण, म्हणजे जे जे आवश्यक वस्तू आहेत अशा सर्व वस्तू जवळजवळ 30 ते 35च्या वरती वस्तू त्या प्रत्येक कुटुंबाकरता घेऊन आमची माणसं लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्या या परिस्थितीला सर्व अन्नधान्य वाहून गेलेलं आहे, घरातील कपडा लत्ता वाहून गेलेला आहे आणि या सामानाची गरज आहे. आमचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली गाड्याच्या गाड्या आज या विभागामध्ये, या गावांमध्ये त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा आणखीन गाड्या निघणार आहेत. त्याचं पूर्ण नियोजन ठाण्यातनं आम्ही करतोय. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या आमच्या तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, त्यांच्यावरती वेगवेगळ्या तालुक्यांच्या जबाबदाऱ्या आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या जबाबदारीनुसार ती माणसं ते आपली जबाबदारी समजून त्या गावापर्यंत पोहोचण्याचं त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. संजय राऊत आणि जे UBTचे आहेत त्याप्रमाणे फक्त बडबड म्हणण्याचं काम या ठिकाणी करत नाही आहेत. लोकांना ॲक्च्युअल मदत देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत. म्हणून मी उद्धव ठाकरे यांचं म्हटलं होतं की तुम्ही जाताय बांधावर 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा तरी घेऊन जा, परंतु एवढे निर्लज्ज माणसं आहेत. आम्ही सकाळी जायच्या अगोदर ट्विट केलं होतं, परंतु तो सुद्धा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा सुद्धा ते घेऊन जाऊ शकले नाहीत. या उलट संजय राऊत काजू बदाम त्या ठिकाणी खात होते. एवढी निर्लज्ज माणसं आहेत. ही लेना बँक आहे, देना बँक नाही आहे. केवळ टीका करणं हा एकमेव उद्योग सरकार 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 करणार आहे. परंतु इतके वर्ष आपण या लोकांच्या जीवावरती, या मराठवाडा असेल, मग संभाजीनगर, बीड असेल, जालना असेल, धाराशिव असेल, या शिवसेनेला सत्ता आणण्यामध्ये फार मोठा वाटा या मराठवाड्याचा आहे. मुंबई आणि कोकणानंतर जर शिवसेनेला कोणी साथ दिली तर मराठवाड्याने दिली, परंतु 5 रुपयाचा बिस्किटचा पुडासुद्धा हे घेऊन जाऊ शकले नाहीत. केवळ एकनाथ शिंदेंवर टीका करणं हा एकमेव उद्योग यांचा राहिलेला आहे. सर, दसरा मेळावा दसरा मेळाव्यामध्ये टीका केलेली आहे की एकनाथ शिंदे यांनी हा दसरा मेळावा सुरत किंवा अहमदाबाद केला. या ठिकाणी संजय राऊत यांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा ज्या लोकांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात अत्यंत हीन भाषेत भाषणं केलेली आहेत, हीन भाषेमध्ये टीका केलेली आहेत, त्या माणसांची भाषणं तुम्ही त्या दसरा मेळाव्याच्या शिवाजी पार्कवरनं ठेवता. माझ्या मते आम्हाला शहाणपण शिकवण्यापेक्षा हिरवा झेंडा लावून, काँग्रेसचा झेंडा लावून यांनी दसरा मेळावा जो आपण घेताय मुस्लिम वस्त्यांमधून
काँग्रेसचे कार्यकर्ते यांना मिटिंगी घेतल्या जातात मुंबईत, काँग्रेसचे वार्ड अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, कारण यांच्याकडे माणसं येणार नाहीत, तो काँग्रेसच्या मिटिंगी चालू आहे शहर अध्यक्षांच्या, मुंबई अध्यक्षांच्या. त्या दसरा मेळाव्याकरता माणसं पाठवण्याकरता काँग्रेसचे वार्ड अध्यक्ष मिटिंग घेत आहेत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या दसरा मेळाव्यामध्ये जाण्याकरता कंपल्शन केले जाते. यापेक्षा मोठे दुर्भाग्य कुठले? एवढी वाईट अवस्था उभाटावर आलेली आहे. देखो, शिवसेना का जो दसरा मेलावा रहता है, दसरा की रैली रहती है, वो शिवसेना के लिए टॉनिक रहती है. हिंदुत्व के विचार वहाँ से हम लोग देते हैं, जो बाला साहेब ठाकरे देते थे, हिंदू हृदय सम्राट माननीय बाला साहेब ठाकरे देते थे. अभी बाला साहेब की हिंदुत्व की पताका एकनाथ शिंदे साहब ने वो झंडा हाथ में लिया है और वो बाला साहब के विचार लोगों के प्रति, शिवसैनिकों के प्रति देने का काम एकनाथ शिंदे साहब कर रहा है. वो शिवसेना के लिए टॉनिक रहता है. महाराष्ट्र में आपदा जैसी परिस्थिति है, इसको लेकर शिवसेना द्वारा जो है मदद हो रही है, क्या महायुति सरकार द्वारा इस तरीके से मदद पहुंचाई गई है? और अब तक देखो, सरकार तो आखिरी आदमी तक पहुंचने का काम कर रही है, लेकिन शिवसेना पार्टी की तरफ से, हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे जी के तरफ से, हम लोग ये मुंबई रहने दो, नई मुंबई रहने दो, थाना रहने दो और बाजू के पुणे के लोग रहने दो, जहां ये पूरा परिस्थिति नहीं है, वहां के पदाधिकारी, हमारे नगर सेवक, हमारे जिला प्रमुख, हमारे आमदार, हमारे मंत्री, उनके ऊपर हम लोगों ने अलग अलग तालुका, अलग अलग तहसील, अलग अलग जिला की जवाबदारी दी है. वहाँ वो लोग मदद लेके जाएंगे, लोगों में मदद पहुँचाएंगे. शिवसेना की तरफ से वहाँ की ज़रूरत क्या है, वहाँ और क्या करना चाहिए, सरकारी मदद आई क्या नहीं, वो देखेंगे और उसकी माहिती एकनाथ शिंदे साहब तक देंगे और लोगों को राहत देने की कोशिश शिवसेना की तरफ से होने वाली है. पूर्व केंद्रीय गृह मंत्री पी चिदम्बरम ने कहा कि 2008 में जो मुंबई में बम ब्लास्ट हुए थे, उसमें केंद्र सरकार द्वारा दबाव बना जा रहा था उन पर कि कोई कार्रवाई नहीं की जाए पाकिस्तान के खिलाफ. अभी चिदम्बरम ही बोल रहे हैं, वहाँ तक सरकार किसकी थी? कांग्रेस की थी ना सरकार. फिर कांग्रेस ही पाकिस्तान की भूमिका अभी जो बजा रही है, वह तभी भी कोई करती थी. मुस्लिम लोगों को खुश करने के लिए इसी तरह का बर्ताव उन्होंने किया था, तभी करती थी, अभी भी कर रही है. तो ओवैसी तो हमारे खिलाफ ही बोलेंगे ना, हमारे बाजू से कैसे बोलेंगे? उनसे अपेक्षा क्या कर रहे हो तुम? वो तो मोदी साहब, अमित भाई शाह पाकिस्तान के खिलाफ जंग लड़ रहे हैं, तो उनकी बाजू तो नहीं लेंगे ना, उनके खिलाफ ही बोलेंगे. उसमें अलग क्या है? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने इसका स्वागत किया है कि डोनाल्ड ट्रंप ने जिस तरीके से इजराइल और फिलिस्तीन का जो युद्ध रुकवा है, इसको लेकर प्रधानमंत्री ने स्वागत किया है. वही अबू आजमी कह रहे हैं कि देश का ऐसा पहला प्रधान नरेंद्र मोदी और अबू आजमी, क्या कंपैरिजन आप कर रहे हैं? मोदी साहब के बयान के ऊपर अबू आजमी अगर कुछ बयान करेगा, उसके ऊपर हम लोग प्रतिक्रिया देंगे. इतना अबू आजमी बड़ा नहीं है. अबू मोदी जी के बयान के ऊपर अगर अबू आजमी प्रतिक्रिया देने वाले हैं, तो अबू आजमी के हैसियत नहीं है उसके ऊपर बोलने की. यही मेरी प्रतिक्रिया है. दो ठाकरे बंधू इस बार क्या दो ठाकरे युतीची देखील घोषणा होण्याची शक्यता सांगितली. आज सूचक वक्तव्य केले संजय राऊतांनी की एकत्र येऊ शकतात. पण आम्ही तर गेल्या 2 महिने ऐकतो एकत्र आलेले आहेत म्हणून. अजून काही संशय आहे का? मेळावा कदाचित उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला गर्दी होत नाही याकरता बहुधा अशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जातात की राजसाहेब येणार आहेत. मग राजसाहेब येणार असतील तर मनसेचे सैनिक सुद्धा येतील. गर्दी जमवण्याकरता कदाचित अशा पद्धतीच्या बातम्या उद्धवजी पसरवत असतील, कारण याच राजसाहेबांबद्दल उद्धवजी काय म्हणायचे हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळे कदाचित उद्धवजी हे मान्य करतात की लोकांचा जो त्यांना पाठिंबा होता, लोकाधार होता, तो संपलेला आहे. म्हणून ते राज ठाकरे राजसाहेबांची बातमी लोकांमध्ये पसरवत असतील. म्हणजे मनसेचे सैनिक
सुद्धा त्या मेळाव्याला येतील आणि त्या रिकाम्या खुर्च्या भरतील. कदाचित याकरता अशा पद्धतीचा प्रचार ते करत असतील. 30 ते 35 जीवनावश्यक वस्तू असतील. त्याच्यामध्ये कपडे आहेत, झोपण्याचं सामान आहे, कपड्या धुण्याचा साबण असेल, ते गहू तांदूळ तेल बेसन वगैरे अशा वस्तू, जीवनावश्यक असणाऱ्या कपडे ब्लँकेट्स अशा सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी प्रथम आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय. पाण्यामध्ये सगळं वाहून गेलेलं आहे आणि सध्या या सगळ्याची गरज आहे. सरकारी माध्यमातून सुद्धा ज्या काही मदत मिळणार आहे त्याचा फॉलोअप आमचे पदाधिकारी करतात. आम्ही आमच्या मुंबई ठाणे असतील, नवी मुंबई असतील, प्रत्येक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख नगरसेवक यांना आम्ही काही गावं डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहेत, तालुका डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहेत. त्या तालुक्यावर त्या गावामध्ये आमची लोक त्या ठिकाणी पोचणार आहेत. ते त्या ठिकाणी मदत घेऊन जाणार आहेत. त्या गावातील लोकांची गरज काय, निकडीची गरज काय, त्याची संपूर्ण माहिती घेऊन एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही कोऑर्डिनेट करून त्या गावामध्ये त्यांच्या दुःखावरती फुंकर मारण्याचा प्रामाणिकपणे आम्ही त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न शिवसेनेमार्फत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत. उद्धव जी ठाकरे जी का जनाधार खत्म हुआ है. शिवाजी पार्क में वो भर नहीं सकते क्योंकि जो उनकी शिल्लक सेना के लोग हैं वो वहाँ आते नहीं. तो राज साहब ठाकरे जी का अगर नाम का बवाल करेंगे तो मनसे के सैनिक वहाँ आएंगे और वो भीड़ इकट्ठा करने के लिए शायद इसी तरह का प्रयोग वो कर रहे हैं.